पुढचा जो मुद्दा आहे तो लिहिणार आहोत. आनंदी विवाहासाठी देवाचे मार्गदर्शन स्वीकारा. अनुक्रमणिकेतला पहिला जो मुद्दा आहे तो लिहा. अनुक्रमणिकेतला पहिला जो मुद्दा आहे तो लिहा. आनंदी विवाहासाठी देवाचे मार्गदर्शन स्वीकारा. आणि त्याच्या पुढे वचन लिहा. मत्तेयाचं पुस्तक 19 अध्याय आणि 4थं वचन. मत्ते अध्याय 19 आणि वचन 4 आपण वाचणार आहोत. आणि त्या ठिकाणी पहा काय लिहिण्यात आलेलं आहे. मत्ते अध्याय 19 आणि 4 आपण वाचणार आहोत. वचन 4. ठीक आहे. त्याने उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही काय काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली. हो, आता ह्या ठिकाणी आपण पाहतो वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की उत्पन्नकर्त्याने म्हणजे कोणी? परमेश्वराने. ठीक आहे ना. परमेश्वर हा उत्पन्नकर्ता आहे. कुणाचा? वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केलेली. काय सांगितलं दादा? मत्ते 19 अध्याय 4 वचन. वचन पण लिहायचं आहे. ठीक आहे. वचन देखील लिहायचं. अच्छा, आता लक्ष द्या. परमेश्वर देवाने सुरुवातीलाच नर व नारी अशी निर्माण केलेली आहे. आता नर व नारी निर्माण करतात जर परमेश्वर आहे, तर त्या परमेश्वराचं मार्गदर्शन वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नींनी यासाठी घेतलं पाहिजे की त्यांचं जे जीवन आहे वैवाहिक जीवन ते आनंदित. त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते आनंदित व्हावं. परंतु वर्तमान समयामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की परमेश्वर देवाचं मार्गदर्शन आज विवाहामध्ये स्वीकारत नसल्या कारणामुळं त्यांच्या कुटुंबामध्ये आणि त्यांच्या विवाहामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना धोक्यांचा सामना करावा लागतो. समजते सर्वांना? चर्च परमेश्वराचं मार्गदर्शन हे पती पत्नींनी घेतलं नसल्या कारणामुळं त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये, त्यांना त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो. पुढं ज्या वेळेला आपण वचन वाचतो, आपण लिहिणार आहोत मानवी इतिहासातील सगळ्यात पहिले लग्न. ठीक आहे. मानवी इतिहासातील सर्वात पहिले लग्न परमेश्वर देवाने लावले आहे. तुम्ही लिहू शकता. मी हळूवारपणे तुम्हाला हे शिकवत आहे. त्याच्यातच लिहायचंय का दादा? नंबर टाक. त्याच्यामध्येच खाली लिहायचं. ज्यावेळेस नवीन मुद्दा सुरू होईल अनुक्रमणिकेतला त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. ओके, लिहा. मानवी इतिहासातील सगळ्यात पहिले लग्न परमेश्वर देवाने लावले आहे. बायबल म्हणते की त्याने पहिली स्त्री बनवली आणि तिला पहिल्या पुरुषाकडे अर्थात आदामाकडे नेले. बायबल म्हणते की परमेश्वराने स्त्री बनवली, पहिली स्त्री. ठीक आहे. परमेश्वर देवाने पहिली स्त्री बनवली आणि तिला पहिल्या पुरुषाकडे अर्थात आदामाकडे नेले. तिला पाहून आदामाला इतका आनंद झाला की त्याने म्हटले आता ही मात्र माझ्या हाडातले हाड,
त्याने म्हटले म्हणजे आदामाने म्हटले, ठीक आहे. त्याने म्हटले, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. उत्पत्ती 2 अध्याय 22-23. उत्पत्ती 2 अध्याय 22-23. ठीक आहे. आजही वैवाहिक जोडप्यांनी आनंदित राहावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आजही वैवाहिक जोडप्यांनी आनंदित राहावे अशी परमेश्वराची काय आहे? इच्छा आहे. आता हा मुद्दा समजून घ्या. ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की मानवी इतिहासामध्ये ज्या वेळेला परमेश्वर देवाने मत्तयाचं पुस्तक 19वा अध्याय आणि 4थं जे वचन आहे, ज्यावेळेस लिहायचं असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगाल की लिहून घ्या, ठीक आहे. आता थांबून घ्या सर्वजण ना. आता आपण हा जो मुद्दा आहे तो समजून घेणार आहे. आता मानवी इतिहासामध्ये परमेश्वर देवाने सुरुवातीलाच नर व नारी अशी निर्माण केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की जे पहिलं जे लग्न आहे किंवा पहिला जो विवाह आहे तो स्वतः परमेश्वर देवाने काय केलेला आहे? लावलेला आहे. आता परमेश्वर देवाने जे पहिलं लग्न आहे ते का लावलं माहिती का? कारण वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीने आनंदित राहायला पाहिजे. समजतं सर्वांना? छच परमेश्वर देवाने मानवी इतिहासामध्ये सर्वात पहिले ज्यांचं लग्न लावलेलं आहे अशा त्या उभयतांचं नाव काय आहे? आदम आणि हवा. अशा त्या वधूवरांचं नाव काय आहे? आदम आणि हवा आहे. परमेश्वर देवाने स्वतः यांचं जे आहे ते लग्न लावून दिलेलं आहे. बघा वचन काय सांगत आहे? उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 2 अध्यायाच्या 22 आणि 23 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर देवाने हवेला आदमाकडे नेले. परमेश्वर देवाने हवेला आदामाकडे नेला आहे. आणि ज्या वेळेला परमेश्वर देवाने आदामाकडे हवेला नेलं ना, आणि आदामाने ज्यावेळेस हवेला बघितलं त्यावेळेला त्याला खूप आनंद झाला. त्याला खूप आनंद झाला. आपण पाहतो की आज देखील ही जी प्रथा आहे ती चालू आहे का नाही? आज ही प्रथा चालू आहे का नाही? चालू आहे. चालू आहे. आपले जे घरचे लोक आहे ते मुलीला मुलाला बघायला नेतात की मुलाला मुलीला बघायला नेतात? मुलाला मुली बघायला. बघा. आणि ज्या वेळेला मुलगी पटते म्हणजे आवडते, ज्या वेळेला मुलगी पसंत पडते त्यावेळेला खूप आनंद होतो मुलाला. ह्या ठिकाणी परमेश्वर देवाची इच्छा ही आहे की वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीने नेहमी आनंदित असायला पाहिजे आहे. आणि ते त्याच वेळेला आनंदित राहू शकता ज्या वेळेला त्यांच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये परमेश्वराचं मार्गदर्शन त्यांनी स्वीकारलेलं आहे. ज्या वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नी परमेश्वराचं मार्गदर्शन स्वीकारत नाही त्या परिवारामध्ये, त्या कुटुंबामध्ये समस्या आहेत, त्या कुटुंबामध्ये धोके आहेत, त्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम्स उद्भवतात. परंतु ज्या पती पत्नीने परमेश्वराचं मार्गदर्शन आपल्या वैवाहिक जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे त्या कुटुंबामध्ये, त्या विवाहामध्ये केवळ आणि केवळ आनंद आहे.
आता तुम्हाला जर तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर आनंद पाहिजे आहे, तर तुम्ही परमेश्वराच्या मार्गदर्शनाला स्वीकारण्याकरता नेहमी तयार असणं गरजेचं आहे, नेहमी. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं मार्गदर्शन स्वीकारता, त्यावेळेला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये परमेश्वर देव जो आहे तो आनंद पाठवत असतो. परमेश्वर देव जो आहे तो तुम्हाला जे आहे तो आनंदित ठेवत असतो. आणि परमेश्वर देवाची हीच इच्छा आहे की आज देखील वर्तमान समयामध्ये ज्या ज्या परिवारामध्ये प्रॉब्लेम आहे, ज्या ज्या वैवाहिक जीवनामध्ये धोके आहे, त्या सर्व पारिवारिक लोकांनी वैवाहिक जीवनातील त्या पतिपत्नींनी परमेश्वर देवाकडे मार्गदर्शनाकरता आलं पाहिजे, अशासाठी की त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते आनंदामध्ये ट्रान्सफर व्हावं. आनंदामध्ये त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते ट्रान्सफर व्हावं. पुढचा जो मुद्दा आहे, पुढचं आपण लिहिणार आहोत. पुढचा जो मुद्दा आहे, तुमचं लग्न होते. पुढचा मुद्दा लिहून घ्या. तुमचं लग्न होते तेव्हा सगळे काही सुरळीत चालेल असे, तुमचे लग्न होते तेव्हा सगळं काही सुरळीत चालेल असे कदाचित तुम्हाला वाटेल. आणि तसं वाटतं देखील. वाटतं की नाही वाटत? अनेक वेळा आई वडिलांना असं वाटतं की मुलाचं लग्न करून दिलं तर मुलगा काय होईल? सुधरून जाईल. सुधरून जाईल. अनेक वेळा आई वडिलांना असं वाटतं की बाबा एकाचे दोन केले काय होईल? मुलगा सुधरून जाईल. म्हणजे रात्री 12 वाजता येतो घरामध्ये, लग्न केल्यानंतर तो किती वाजता येईल? तो रात्री 6 वाजताच येईल. किंवा जबाबदारी जर पडली, आता काम करत नाही, परंतु लग्न करून दिलं, जबाबदारी एकदाची पडली की बरोबर त्याला कळल काम करायचं. म्हणजे विचार करा, असं वाटतं आई वडिलांना की लेकरांचं लग्न करून दिलं की सगळं काही सुरळीत चालेल असं वाटतं. वाटतं की नाही वाटत? असं वाटतं की नाही वाटत? चर्च वाटतं. आज देखील वाटतं अशा गोष्टी आई वडिलांना. पण वचन काय सांगायचे बघा, पुढे लिहा. असं म्हटलेलं आहे, पण खरे पाहता, पुढं, पण खरे पाहता एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या, खरे पाहता एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पती पत्नीला देखील, खरे पाहता एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पती पत्नीला देखील कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. परत सांगतो, लिहून घ्या. पण खरे पाहता एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पती पत्नींना देखील कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. आपण वचन वाचणार. आता ह्या ठिकाणी वचनामध्ये काय लिहिलं ते आपण पाहूया. वचन लिहून घ्या. 1 करीन 7वा अध्याय आणि 28 वचन आपण वाचू. 1 करीन 7वा अध्याय आणि 28 वचन जे आहे ते आपण वाचणार आहोत. ठीक आहे. आणि त्या 28 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते पहा. इथं असं म्हटलेलं आहे, तथापि तू लग्न केलेस म्हणून पाप केलेस असे होत नाही. तसेच कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले असे होत नाही. तरी पण अशांना संसारात हाल अपेष्टा भोगाव्या लागतील आणि अशा हाल अपेष्टा तुम्हाला भोगाव्या लागू नये अशी माझी इच्छा आहे. आता लक्ष द्या, या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की वचन सांगत आहे की तुम्ही लग्न केलं म्हणजे पाप केलं असं नाहीये, परंतु लग्न केल्यानंतर पती पत्नीचे एकमेकांवरती जीवापाड प्रेम करतात.
त्यांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आता कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे सांगायची गरज नाहीये, कारण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपण पाहतो की अनेक प्रकारच्या समस्या आहेत, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत आणि ह्या सर्व प्रकारच्या समस्यांना, ह्या सर्व प्रकारच्या प्रॉब्लेम्सला पती पत्नी जे एकमेकांवरती जीवापाड प्रेम करतात ते तोंड देत असतात. पुढे पहा, आजच्या शिक्षणात पुढे आपण लिहिणार आहे, आजच्या शिक्षणात तुम्हाला बायबलची तत्वे आढळतील. आपण जी रूपरेषा आहे ती लिहिली होती, त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं होतं माहिती का? त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं व्यवहार उपयोगी सल्ले किंवा भरोसा लायक बायबलची तत्वे. ठीक आहे ना? आता हा शब्द रिपीट झालाय, लिहून घ्या. या शिक्षणात तुम्हाला बायबलची तत्वे आढळतील. आज आपण जे शिकत आहोत, आपला विषय कोणता आहे आजचा? कोणी सांगेल का? आपला आजचा विषय कोणता आहे? तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते. व्हेरी गुड अनिताताई, तुमचे कुटुंब आनंदी राहू शकता, हे आपला आजचा काय आहे विषय आहे. आणि आजच्या शिक्षणात तुम्हाला बायबलची तत्वे आढळतील. पुढे लिहा, त्यांचा अवलंबन केल्यास, त्यांचं अनुकरण केल्यास, अवलंबन किंवा अनुकरण, ठीक आहे, किंवा त्यांचे पालन केल्यास, असं पण लिहू शकता तुम्ही. त्यांचे पालन केल्यास तुमचे वैवाहिक व कौटुंबिक जीवन आनंदी होऊ शकते. सुंदर आहे ना देवाचं वचन? लक्ष द्या, आजच्या अध्ययनात तुम्हाला बायबलची तत्वे आढळतील. आता आपण जे अध्ययन करणार आहोत, आपण जे शिकणार आहोत, ह्या शिक्षणामध्ये आपल्याला बायबलची काय आढळणार आहे? तत्वे आढळणार आहे. त्या बायबलचे काही महत्वाचे भाग आपल्याला आढळणार आहे. आणि आपण ज्या वेळेला बायबलच्या तत्वांचं अवलंबन करतो किंवा त्याचं पालन करतो, त्यावेळेला तुमच्या वैवाहिक व कौटुंबिक जीवनामध्ये काय येतो? आनंद येतो. बघा, स्तोत्रसंहिता 19 आणि 8 ते 11. स्तोत्रसंहिता 19, 8 ते 11 हे जे वचन आहे ते फक्त लिहून घ्या. आपण ते वाचणार नाही, कारण तुम्हाला त्याच्यावरती टिक मार्क करा आणि तुम्ही ते जे आहे ते वाचा. ठीक आहे? स्तोत्रसंहिता 19, 8 ते 11. आता पुढं आपण 1 नंबर टाकणार आहोत. तुमच्या नोट्स मध्ये 1 नंबर टाका आणि छोटे भाग आहेत बायबलच्या तत्वाचे, ते समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे? कारण वैवाहिक जीवनामध्ये आनंद असणं हे फार गरजेचं आहे आणि आनंद येण्यासाठी परमेश्वराचं मार्गदर्शनाची गरज आहे. आणि परमेश्वराचं मार्गदर्शन हे बायबलच्या तत्वानुसार आपल्या जीवनामध्ये येत असतं, हे समजून घ्या. आता 1 आकडा टाका आणि त्यामध्ये लिहा. 1 आकडा टाका आणि त्यामध्ये लिहा, परमेश्वराने दिलेली भूमिका स्वीकारा. भूमिका किंवा जबाबदारी. ठीक आहे? लिहून घ्या. 1 आकडा टाका, त्याच्या पुढे लिहा, परमेश्वराने दिलेली भूमिका किंवा जबाबदारी स्वीकारा. ठीक आहे? लिहिलं सर्वांनी? अच्छा, आता आपण त्याच्या खाली लिहिणार आहोत. त्याच्या खाली लिहा. ठीक आहे? बायबल काय म्हणते, पुढं डॅश करा. इथे लिहा, बायबल काय म्हणते, पुढं डॅश करा. ठीक आहे? आता आपण इफिसकराचं पत्र काढूया. इफिसकराचं पत्र 5वां अध्याय. आता आपण हेडलाईन काय लिहिलेली आहे? परमेश्वराने दिलेली जबाबदारी स्वीकारा किंवा परमेश्वराने दिलेली भूमिका स्वीकारा. आणि त्याच्या खाली आपण लिहिलेलं आहे बायबल काय म्हणते ह्या विषयाला घेऊन. तर आपण इफिसकराचं पत्र 5वां अध्याय काढू. ओके? इफिसकराचं पत्र 5वां अध्याय काढू आपण आणि त्याचं जे 23 वचन आहे, इफिसकराचं पत्र 5वां अध्याय आणि 23 वचन आपण वाचणार आहोत. त्या 23 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे पहा. कोणीतरी वाचा ते वचन.
कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. हा, आता ह्या ठिकाणी आपण पाहतो, पुढे तुम्हाला लिहायचं आहे, वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, पती कुटुंबाचे मस्तक आहे. पुढे लिहा, बायबल काय म्हणते त्याच्या पुढे डॅश करा आणि तिथे लिहा, पती कुटुंबाचे मस्तक आहे. आता आपण सर्वात पहिले हेडलाईन काय लिहिली होती, की परमेश्वराने दिलेली जबाबदारी स्वीकारा. ठीक आहे ना, किंवा परमेश्वराने दिलेली भूमिका स्वीकारा. आता ह्या ठिकाणी पतीला कोणती जबाबदारी दिली आहे? मस्तकाची मस्तकाची म्हणजे काय? जबाबदारी कुटुंब घेण्याची. प्रमुखाची. येस, कुटुंब प्रमुखाची. व्हेरी गुड. परिवारामध्ये कुटुंब प्रमुख कोण आहे? पती. पती आहे. व्हेरी गुड, पती आहे. आता पतीने कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता ही जी जबाबदारी आहे ती त्याला दिली कोणी आहे? देवाने. देवाने दिलेली आहे. व्हेरी गुड, खूप सुंदर. आता तुम्हाला समजत आहे सर्वांना, कुटुंब प्रमुखाला जी जबाबदारी आहे ती देवाने दिलेली आहे. कारण पुढे लिहा, इफिसकराचं पत्र, इफिस 5:23 लिहा. पुढे लिहा, त्याच्या पुढं पती कुटुंबाचं मस्तक आहे, त्याच्या पुढे ब्रॅकेट करा ना, आणि त्या ब्रॅकेट मध्ये लिहा इफिस 5:23. इफिस 5:23. हा मुद्दा आपण लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, ओके. पुढे लिहा, पती या नात्याने, पुढे लिहा, पती या नात्याने तुम्ही तुमच्या पत्नीची, पती या नात्याने तुम्ही तुमच्या पत्नीची कोमलतेने काळजी घ्यावी. पती या नात्याने तुम्ही तुमच्या पत्नीची कोमलतेने काळजी घ्यावी अशी अपेक्षा परमेश्वर पतीकडनं करतो. लिहिलं सर्वांनी? परत रिपीट करू का? सर्वांनी लिहिलं आहे? ओके. आता लक्ष द्या, वर्तमान समयामध्ये पती पत्नीची काळजी कोमलतेने प्रेमाने घेतो का? हो किंवा नाही? नाही. नाही घेत, बरोबर की नाही? परंतु देव काय अपेक्षा करत आहे कुटुंब प्रमुखाकडनं? कुटुंब प्रमुख हा पती आहे आणि त्याला ही जी जबाबदारी आहे कुटुंब प्रमुखाची ती देवाने दिलेली आहे. आता देवाने त्याला ही जबाबदारी दिली असल्या कारणामुळं त्याने ती स्वीकारायला पाहिजे. आणि जबाबदारी काय भाग आहे? जबाबदारी हा भाग आहे की प्रत्येक पतीने आपल्या पत्नीची अतिशय कोमलतेने काळजी घ्यावी, ही देवाची काय आहे? कुटुंब प्रमुखाकडनं अपेक्षा आहे. पण आत्ताचे कुटुंब प्रमुख आपण पाहतो की ते पत्नी बरोबर अतिशय अतिशय रूढ वागतात किंवा ते पत्नीला कुठल्याही प्रकारे किंमत देत नाही. अनेक पती आपल्या पत्नींना मारझोड करतात. अनेक पती आपल्या पत्नींना शिवीगाळ करतात. अनेक पती आपल्या पत्नींना नौकर समजतात. अनेक पती आपल्या पत्नींना काय म्हणता, आपण पाहतो की पाहिजे तसं महत्व देत नाही. आणि अशा प्रकारच्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुखाकडनं पत्नीला मिळणारी जी काही वागणूक आहे
ती देवाला न आवडणारी असल्या कारणामुळं परिवारामध्ये धोके उपलब्ध होतात, उद्भवतात धोके, परिवारामध्ये समस्या उद्भवतात, प्रॉब्लेम उद्भवतात. आणि मग अशा प्रकारच्या समस्या, अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे ते उद्भवू नये म्हणून कुटुंब प्रमुखाने परमेश्वराचं मार्गदर्शन जे आहे ते घेतलं पाहिजे, किंवा पती पत्नींनी परमेश्वराचं जे मार्गदर्शन आहे ते स्वीकारलं पाहिजे. आपण पाहतो या ठिकाणी की देवाची अशी अपेक्षा आहे की जी जी जबाबदारी परमेश्वर देवाने पतीला कुटुंब प्रमुखाची दिलेली आहे ती जबाबदारी अतिशय अतिशय प्रामाणिकपणे देवाला आवडेल अशा अशा रीतीने ती हाताळणं गरजेचे आहे. आणि ते हाताळण्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा जर कोणता येतो तर तो आहे की प्रत्येक पतीने आपापल्या पत्नीला अतिशय कोमलतेने काय करायचं आहे, तिची काळजी घ्यायची आहे. परंतु मला सांगा, आज पतींकडनं पत्नीची काळजी अशा प्रकारे कोमलतेने घेतली जाते का? नाही घेतलं. नाही घेतले जात ना. आणि मग ज्यावेळेस अशा प्रकारे कोमलतेने काळजी घेतल्या जात नाही त्यावेळेला त्रास होतो खूप, त्यावेळेला फार त्रास होतो. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी ब्रॅकेटमध्ये लिहा आता. 1 पेत्र 3 अध्याय 7 वचन वाचा. 1 पेत्र 3 अध्याय 7 वचन वाचा. त्या ठिकाणी काय म्हटले पहा. 1 पेत्र 3 अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, पतींनो तसेच तुम्हीही आपापल्या स्त्री बरोबर ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. काय म्हणते वचन, काय सांगत त्या ठिकाणी, पतींनो तसंच तुम्हीही आपापल्या स्त्री बरोबर, तसंच पतींनो तुम्हीही आपापल्या पत्नी बरोबर ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून तिच्या बरोबर वागताना, तिच्या बरोबर सहवास ठेवताना अतिशय सुज्ञतेने सहवास ठेवला पाहिजे. परंतु आज आपण पाहतो की वर्तमान समयामध्ये पतीकडनं पत्नीला चांगली वागणूक दिल्या जात नाही. दिल्या जाते का? वर्तमान समयामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम हे कुणामध्ये आहे माहिती का? पती पत्नींमध्ये आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. वर्तमान समयामध्ये सर्वात जास्त जे प्रॉब्लेम आहे ते पती पत्नींमध्ये आहे. आणि ह्या प्रॉब्लेम मुळे परिवार विस्कळीत होतो. ह्या समस्येमुळं नातं जे आहे ते कमकुवत होतं. ह्या समस्येमुळं एकमेकांवरचा जो विश्वास आहे तो कमी होतो. एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते कमी होतं. आणि म्हणून ही जी जबाबदारी आहे पत्नीला अतिशय कोमलतेने हाताळण्याची किंवा तिची काळजी घेण्याची ही कुटुंब प्रमुखाची आहे. आणि म्हणून कुटुंब प्रमुखाने त्याच्या जबाबदारीला अतिशय व्यवस्थितपणे परमेश्वराच्या अपेक्षेनुसार हाताळणं गरजेचं आहे. आणि त्याने जर ती जबाबदारी हाताळली तर त्याच्या परिवारामध्ये आनंद आहे, त्याच्या परिवारामध्ये शांती आहे. पुढे लिहिणार आहोत, पुढे आपण लिहूया. त्याने पत्नीला तुमच्यासाठी एक अनुरूप सहाय्यक म्हणून बनवलं आहे. त्याने म्हणजे कोणी? परमेश्वराने. ठीक आहे ना? तुम्ही ब्रॅकेटमध्ये परमेश्वर पण लिहू शकता त्या ठिकाणी. परमेश्वराने पत्नीला पती करता एक अनुरूप सहाय्यक बनवले आहे. लक्ष द्या, पतीला हे समजलं पाहिजे की आपली जी पत्नी आहे ती आपल्याला मदत करणारी अशी आहे, ती आपली सहाय्यक आहे.
परंतु अनेक पतींना पत्नीची जी भूमिका आहे ती समजतच नाही. उदाहरणार्थ, जर पती कामाला गेलेला आहे किंवा पतीला कामाला जायचं आहे, तर पती बिना नाश्ता केल्याचं घरातून निघेल का कामासाठी? किंवा बिना जेवण केल्याचं किंवा बिना टिफिनचं पती घरातून कामाला जाण्यासाठी निघेल का? नाही. मग त्या ठिकाणी पत्नी सहाय्यक म्हणून काय काम करते मला सांगा, पती करता? लवकर उठून नाश्ता वगैरे तयार करते, डबा बनवते. व्हेरी गुड. लवकर उठते, मग त्या ठिकाणी मग स्वयंपाक तयार करते, कधी कधी पाणी तापवते, बरोबर की नाही? हे आहे का नाही परिवारामध्ये? पत्नी सहाय्यक म्हणून काम करते की नाही करत? पती करत. तर पती उठतो सकाळी, आता कामाला जायचं आहे आणि वेळ झालेला आहे, लगेच गेला किचन मध्ये, घेतलं पीठ, मळलं, केल्या पोळ्या, घेतले भाजी, कापली, बनवली आणि जेवण केलं गेलं. असं आहे का? असं आहे का? नाही. बघा तुम्ही, म्हणजे परमेश्वर देवाने पत्नीला पती करता एक सहाय्यक म्हणून काय केलेलं आहे? दिलेलं आहे. आणि हेच तर पतीला कळत नाही. हे पतीला कळावं म्हणून तर परमेश्वर देवाने पहिला विवाह लावून दिला. हे कळालं पाहिजे प्रत्येकाला. म्हणजे पत्नी जितकं पतीचे सहाय्यक म्हणून काम करते ना, तितकंच पत्नीला देखील घरामध्ये अतिशय कोमलतेने पत्नीच्या द्वारे तिची काळजी घेतली गेली पाहिजे, ही अपेक्षा देवाची आहे. परंतु परिवारामध्ये तसं होत नाही. परिवारामध्ये पतीने जर पत्नीची काळजी अतिशय चांगल्या प्रकारे घेतली नाही, तर मग सकाळ दुपार संध्याकाळ जेवण बनत नाही. जर पतीने पत्नीची काळजी घेतली नाही, मग भांडणं होतात किंवा पत्नी मग घर सोडून निघून जाते आईकडे, बरोबर का नाही? लक्ष द्या, हे असं होतं की नाही होत? चर्च असं होतं की नाही होत? मला तुम्हाला हे शिकवायचं आहे की प्रत्येक पतीने आपल्या पत्नीची काळजी घेतली पाहिजे. आणि प्रत्येक पत्नीने, आता बघा, पत्नीला एक जबाबदारी दिली. पतीला कोणती जबाबदारी आहे? पतीला कोणती जबाबदारी दिली परमेश्वर देवाने? की त्याने कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि पत्नीला कोणती जबाबदारी दिलेली आहे? तिने सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, बरोबर का नाही? चर्च, तुम्ही आहे का माझ्या बरोबर? हो. ओके. मग दोघांनाही जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. आता बघा, पुढे आपण लिहिणार आहोत, तेव्हा तिच्याशी आदराने आणि प्रेमाने वागावे अशी अपेक्षा परमेश्वर तुमच्याकडनं करतो, म्हणजे पतीकडनं करतो. ठीक आहे ना? लक्ष द्या. परत एकदा सांगू, हा मुद्दा लिहिलं का? कुणाचं बाकी आहे? परत सांगू? हो दादा. ओके, परत सांगतो, लक्ष द्या. तेव्हा तिच्याशी आदराने आणि प्रेमाने वागावे. तेव्हा तिच्याशी आदराने आणि प्रेमाने वागावे अशी अपेक्षा तो तुमच्याकडनं करतो. तो म्हणजे परमेश्वर, आणि तुमच्याकडनं म्हणजे पतींकडनं. ठीक आहे ना? ओके. आता पतीने आपल्या पत्नी, पहिली गोष्ट आदराने वागलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट प्रेमाने वागलं पाहिजे. आता आदर आणि प्रेम ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या मिक्स करता कामा नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टी पॅरलल चालतात. पॅरलल म्हणजे एक सोबत चालतात. जो पती आपल्या पत्नीचा आदर करतो, तो पती आपल्या पत्नीवरती प्रेम करतो, असं त्याचा अर्थ होतो.
पण जर पतीच्या मनामध्ये पत्नीविषयी थोडा पण आदर नाहीये, तर याचा अर्थ हा आहे की त्याच्या मनामध्ये पत्नीविषयी प्रेम देखील नाहीये. आणि म्हणून प्रत्येक पतीची ही जबाबदारी आहे की त्याने आपल्या पत्नी बरोबर परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे आदराने आणि प्रेमाने जे आहे ते वागलं पाहिजे. पण असं होतं का परिवारामध्ये? असं होतं परिवारामध्ये? नाही. नाही होत. असं होत नाही. असं झालं पाहिजे का? पण झालं पाहिजे. असं झालं पाहिजे. असं झालं पाहिजे का? जर असं झालं, हो दादा. असं जर झालं तर तो परिवार फार आनंदी राहील. असं जर झालं तर तो परिवार फार खुश राहील. असं जर तर त्या परिवारामध्ये देवाचं सामील आहे. असं जर झालं तर त्या परिवारामध्ये किती पण धोके येऊ द्या, किती पण प्रॉब्लेम येऊ द्या, किती पण समस्या येऊ द्या, तो परिवार जो आहे ना, कधीच जो आहे तो तो असा वेगळा दिसणार नाही. वेगळा दिसणार नाही. आणि म्हणून कुटुंब प्रमुखाने कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि पत्नीने सहायकाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पतीने आपल्या पत्नीला कोमलतेने त्याची काळजी घेतली पाहिजे. पतीने आपल्या पत्नीला आदर दिला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, तिच्यावरती प्रेम केलं पाहिजे. आणि लक्ष द्या, अशा प्रकारे ज्यावेळेस पती पत्नी वैवाहिक जीवनामध्ये राहतात त्यावेळेला त्या परिवारामध्ये आनंद आहे. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव. इथून पुढचा भाग आपण उद्या जो आहे, उद्या संध्याकाळी पाहणार. उद्या संध्याकाळी सर्वांनी जॉईन करा. जे लिहून दिलं आहे, जे तुम्हाला सांगितलं जातं ते लिहून घ्या आणि त्याचे नोट्स बनवा, स्वतःच्या नोट्स बनवा. हे तुम्हाला फ्युचर मध्ये जे आहे ते काम येईल. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. पवित्र देवा, तू आम्हाला सुंदर विषय शिकवत आहे, याबद्दल तुझे आभार मानतो. तुझ्या लेकरांना हा विषय शिकण्यासाठी मदत कर आणि तुझ्या ज्या योजना परिवाराला घेऊन, विवाहाला घेऊन, कुटुंबाला घेऊन, त्या तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्णत्वास मी अशी विनंती करतो. आभार मानतो. तू प्रार्थना ऐकली, येशूच्या नावात प्रार्थना केली, म्हणता द्या. आमेन. आता आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा, देवपुत्राची महान प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आमचा प्रभू येशू ख्रिस्त वैभवामध्ये येत नाही तोपर्यंत आता आम्ही पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. सर्वांना प्रेज लॉर्ड.